बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल. क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो. ॲडमिशन सुरू. आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला. नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज. येवल्यात महाराष्ट्र दिनी आयोजित शोभायात्रेला मराठी अभिनेत्री मानसी नाईकची उपस्थिती. कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने भव्य ढोल व झांज पथकाच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन नाशिकच्या येवला शहरात ढोल व झांज पथक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेला मराठी सिने अभिनेत्री मानसी नाईक हिने हजेरी लावली होती. मानसी नाईक हिला पाहण्यासाठी येवलेकरांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी पैठणी ही माझी व माझ्या कुटुंबाची आवड असून पैठणी प्रिय येवला शहरात येऊन मला खूप आनंद झाला, असे वक्तव्य मानसी नाईक हिने केले. याप्रसंगी संपूर्ण दराडे कुटुंबीय तसेच येवलेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला. गाण्याचा आवाज बंद कर थोडा. हां, सर्वांना नमस्कार. आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन. मी आपल्या माध्यमातून येवला शहरातील तमाम बंधू आणि भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. कुणाल दराडे फाउंडेशन आयोजित डॉक्टर कविता कुणाल दराडे यांच्या संकल्पनेतून येवला शहरात प्रथमच महाराष्ट्र दिनानिमित्ताने आज झांज ढोल पथक अशी भव्य मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे. टिळक मैदानपासून या मिरवणुकीची सुरुवात झालेली आहे आणि याची सांगता जी आहे ती शिवसृष्टीला होणार आहे. हा आगळावेगळा उपक्रम हा येवला शहरात प्रथमच करतोय. हे असे उपक्रम आपल्याला शहरात बघायला मिळतात, मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये, परंतु येवला शहरात प्रथमच हा प्रयोग कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून झाला आहे. आणि येवल्यातील अनेक माझ्या भगिनींनी या ठिकाणी प्रतिसाद नोंदवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. सगळ्या महिला या ठिकाणी ढोल वाजवत आहेत, झांज वाजवत आहेत. पथक हे सगळे आयोजक जे केलेले आहेत ते येवल्या शहरातल्या महिलांसाठी आम्ही केलेलं आहे. आणि हा पहिला प्रयोग होता, खूप यशस्वी प्रयोग झाला आहे, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मानसी नाईक ज्या मराठी अभिनेत्री आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि संपन्नही त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा. आपल्याला सर्वांना माहिती 1 मे 1960 रोजी जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं या चळवळीत त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून आपण 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून सेलिब्रेट करतो. तसंच हा दिवस कामगार दिवस म्हणून, जागतिक कामगार दिवस म्हणूनही सेलिब्रेट केला जातो. आणि आपल्याला माहिती हा दिवस खरोखर महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची लोकपरंपरा जपण्याचा दिवस आहे आणि हा आपला खूप अभिमानाचा दिवस आहे. आपल्या मराठी संस्कृतीत ढोल, ताशा, झांज आणि ध्वज यांचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्यावेळी मराठा सैनिक युद्धाला निघायचे त्यावेळी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी झांज आणि ढोल पथकाच्या मिरवणूक होत असत आणि त्याच गोष्टीची आठवण म्हणून आजही आपण सणावारात ढोल पथक आणि ह्या मिरवणूक काढतो. आणि मला बघायला तुम्हाला आवडेल की सगळ्या महिला खूप जड ढोल घेऊन इथे उभ्या आहेत आणि बघू शकता 200च्या वरती येवल्यातील महिला सहभागी झाल्या आहेत ढोल पथक मिरवणुकीत. आणि या मिरवणुकीत प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री मानसी नाईक या सुद्धा आपल्या सोबत जॉईन होणार आहेत. आणि खरोखर या दिवशी ज्या महापुरुषांनी आम्हाला ही संधी मिळवून दिली त्यांना सर्वांना फार अभिवादन. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत स्मार्ट इंडिया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, CCC विथ एअर टेक्नॉलॉजी, टॅली प्राइम विथ GST टायपिंग, MS ऑफिस इंग्लिश स्पीकिंग, AutoCAD विथ प्रोजेक्ट, ग्राफिक्स डिझायनिंग, जावा पायथन विथ मशीन लर्निंग, C++, वेब डेव्हलपमेंट अँड डिझायनिंग, ॲडव्हान्स एक्सेल, स्पोकन इंग्लिश यापैकी कोणत्याही एका कॉम्प्युटर कोर्सला ॲडमिशन घ्या आणि मिळवा शिर्डी वॉटर पार्क फील्ड अगदी फ्री. या उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त लक्ष असू द्या. स्मार्ट इंडिया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, बस स्टँड समोर, भगवती स्वीट शेजारी, येवला.